नमस्कार मित्रांनो. आज 1 जानेवारी आजचा दिवस खूप खास आहे बरं का. कारण आपण न्यू इयरची सुरुवात करतोय फॅमिली ट्रिपसोबत. त्याआधी तुम्हा सगळ्यांना मनापासून हॅपी न्यू इयर. आपल्या कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात देवांपासून होते. तर आमचं एकमताने ठरलं की इंदोरमध्ये बडा गणपती आहे त्या मंदिरात जाऊन आपण सुरुवात करूया. तर आमची प्रवासाची सुरुवात झाली बडा गणपतीपासून आणि इहिकाने खूप एन्जॉय केलं आहे. तिच्या मामाने तिला कडेवर उचललं आणि घंटी वाजवण्यासाठी सगळेच नंबर लावून होते आणि गर्दी तर एवढी होती ना त्या मंदिरामध्ये. छोट्याशा जागेमध्ये ते मंदिर आहे. गर्दी पाहून वाटलं की आता आपला नंबर काही लागत नाही आहे. पण खरंच सांगते एक लाईन पुढे सरकत आमचा नंबर आला आणि गणपती पाहता क्षणी खूप मस्त वाटलं. एवढा मोठा गणपती पाहायला पहिल्यांदाच आणि पहिल्यांदाच दर्शन घेतलं आम्ही बरं का. इंदोरमध्ये असूनसुद्धा मी आत्ता ह्या नवीन वर्षी आलेला आहे 2026मध्ये. तर माझ्यासाठी हे खूप लक म्हणायला लागेल कारण की नवीन वर्षाची सुरुवात एवढी छान झालेली आहे गणपतीच्या दर्शनाने. सो आम्ही दर्शन घेतलं आणि आपण स्वातीच्या घरी गेलो तिथं होतंय ना असं. पोलीस गाडी कोणती गाडी आली? त्यानंतर आम्ही आलो इंदोरमधील फेमस राजवाडा पाहण्यासाठी म्हणजेच होळकर पॅलेस दुसरं नाव आहे. आणि आतून तुम्हाला दाखवते इतकं भारी वाटतंय ना. पण काही रेनोव्हेशनचं काम चालू असल्यामुळे आम्हाला संपूर्ण राजवाडा पाहता आला नाही. तर आम्ही फक्त खालचा भाग बघितला आणि हा आहे गणपती. इथेही आम्ही दर्शन केलं. सर्वांनाच आवडलं आणि इहिकाची खूप फर्माईश होती की माझा असा व्हिडिओ घे ना तिथे खांबाजवळ उभं राहून. तर तिचा व्हिडिओ घेतला. त्यानंतर आम्ही आतमध्ये आलो तर इथे छानपैकी राजवाड्याची जी ऐतिहासिक माहिती होती ती छापील स्वरूपात होती. ती आम्ही वाचली, पाहिली, कॅमेऱ्यामध्ये कैद केली. आणि आता आपण आलो आहोत शीश महल पाहण्यासाठी म्हणजे काचमहल. चला आतमध्ये जाऊन पाहूया. इथे पाण्याची सोय केलेली आहे. एंट्री करताच आतून आवाज आला कॅमेरा नॉट अलाउड सो नो शूटिंग. आपण बाबांना घ्यायला सांगतो. छान होता गाऊन. त्यानंतर आम्ही आलो लालबाग पॅलेस पाहण्यासाठी. येथेही मी पहिल्यांदाच आले आणि आता हे सगळे स्थळं जे काही पाहतात ते सर्वांनी पहिल्यांदाच बघितलेलं आहेत. आणि हा माझ्यासाठी फर्स्ट एक्सपिरियन्स आहे लालबागमध्ये. जशी एंट्री करत होते असं वाटत होतं की आपण त्या हिस्टॉरिकल टाईम झोनमध्ये आलो आहे. तर इथे येताच आम्हाला एंट्री केल्यानंतर पाहताय तुम्ही कसा मेला भरलेला होता. फेस्टिवल चालू होते इथे आणि आम्ही गाडी पार्किंग करून निघणार. इकडे सिक्युरिटीला विचारलं की लालबाग पॅलेस दिसत नाही आहे. तर ते बोलले थोडं आतमध्ये जावं लागेल 1 किलोमीटर आतमध्ये. परत गाडीत बसलो आणि तिकीट घेऊन आम्ही आता एंट्री करत आहोत लालबाग पॅलेस बघण्यासाठी. तर एवढे छान आहे की हा पॅलेस. सगळीकडे तुम्हाला झाडं दिसतील मोठे मोठाले. आणि ही एंट्री आम्ही केली आहे लालबाग पॅलेसमध्ये. पार्किंग एरिया खूप मोठा आहे. इथे लालबाग पॅलेसची माहिती दिलेली आहे. कधी उभारणी केली, कसं बांधलेलं आहे आणि रिनोव्हेशन कधी कसं काय झालं आहे त्याबद्दलची. तिकीट घरामध्ये तिकीट घेतलं आणि आम्ही एंट्री केली लालबाग पॅलेसमध्ये. तुम्ही पाठीमागे पाहताय ना तर हा आहे लालबागचा फ्रंट व्ह्यू. तर चला आपण आतमध्ये एंट्री करणार आहोत. त्याआधी तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्ही लालबाग पॅलेस पाहिला का. चला आता तुम्हाला आतमध्ये कसा आहे तो बघते आणि मी पण खूप एक्सायटेड आहे. तुम्ही आहात ना. हे आहे वरती तुम्ही पाहताय काय काम केलं यार. असं पाहता क्षणी डोळे दिपून जातात ते ना. इकडे बघू तिकडे बघू काहीही समजत नव्हतं. आणि समोर तुम्ही पाहताय स्टॅच्यू. कोणत्या महापुरुषाचा स्टॅच्यू आहे कमेंट करा हां.
आतमध्ये एंट्री करताच तुम्ही पाहताय रेनोव्हेशनचं काम आहे, त्यामुळे तिकडे एंट्री नाही. तर आम्ही फक्त आता सेंटरमधून जात आहोत. तिकडे फक्त बघायचं काम चालू आहे. तुम्ही पाहताय ही वास्तुकला इतकी छान आहे ना, कोणी डिझाईन केली असेल माहीत नाही आहे, पण खूप छान वाटत होते. आणि खूप आता बंद केलेलं होतं, हे इकडे जायचं नाही, या एरियामध्ये जाऊ ना, रिस्ट्रिक्शन खूप होते. आम्ही मधून पाहता मी कॅमेऱ्यामध्ये इतके कॅप्चर करून घेत होते ना, मला हे कॅप्चर करायचं ते कॅप्चर करायचं आहे. बापरे, इतकं छान वाटत होतं ना. ही आहे रीडिंग रूम, किती छान ना. त्यावेळी कशी रीडिंग रूम होती, ही एक रूम आहे. बैठक व्यवस्था कशी होती, म्हणजे त्या काळच्या ज्या काय गोष्टी होत्या त्या किती जतन करून ठेवलेल्या आहेत आपल्या पुढच्या पिढीला दाखवण्यासाठी. आणि त्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते ना, एवढं सगळं करण्यासाठी. खरंच खूप छान वाटतं अशा गोष्टी आपण पाहतो आहे. आणि मला तर खूप आवडतं असं हिस्टॉरिकल काही असेल तर, गड किल्ले का अशा ऐतिहासिक ज्या गोष्टी असेल त्या मला खूपच आवडतात बघण्यासाठी. आणि आम्ही आता इथे थांबलो आहे कारण की वरच्या मजल्यावर जाण्यासाठी रस्ता बंद आहे, तिकडे काम चालू होतं, त्यामुळे त्यांनी काही एंट्री दिलीच नाही. पण आम्ही फोटोशूट केले थोडेसे आणि थोडे काही गोष्टी पाहत पुढे आता निघालेच होते. तर परत मागे आले मी. इकडे काय आहे ते बघण्यासाठी ह्या रूममध्ये. तर इथे मला अशी मोठी बैठक व्यवस्था दिसते की जिथे मोठा हॉल होता, बंकेट हॉल काहीतरी असं म्हणतो ना आपण ते. तर ते बघितलं तुम्हाला दाखवते. हा वरचा मजला आहे, तेथे जाण्यासाठी रेस्ट्रिक्शन होते रेनोव्हेशनचं काम असल्यामुळे. आणि याला बाय करून आम्ही आता निघणारच होतो की पुढच्या टायमिंगला नक्की येऊ भेटायला परत तुला. चला आता बाय. मग काय करणार, इहूचं हट्ट, मला बागेत खेळायचं आहे. कारण की आम्ही फोटो काढत होतो ना, तर इकडे मामाबरोबर ती गार्डनमध्ये खेळत होती आणि गार्डन पण खूप मस्त होते. सगळेजण इथं निवांत बसले होते, थोडा एन्जॉय केला, कोणी फोटोशूट काढले. आणि इहूची खूप मस्ती चालली होती खेळण्याची, तिचं चाललं होतं. ते आता जसं तुम्ही पाहताय कारंजे त्या चालू नव्हते. आणि ही तुम्हाला दाखवते, नेहरू केंद्र नाव आहे याला एक दुसरं लालबागचं. आणि इथे आम्ही फोटो वगैरे घेत होतो. आणि इथेच पार्किंग एरियामध्ये झाडांवर इतके वटवाघूळ, खूप मोठ्या संख्येने मी हे बघत होते, हा आवाज त्यांचा ऐकत होते. तर आम्ही आता आलो अन्नपूर्णा मंदिरामध्ये. इथे सुद्धा गर्दी पाहायला मिळते न्यू इयरची. आणि सर्वजण हेच करतात की का चांगल्या कार्याची सुरुवात देवांपासून, तर तशीच आता इथे गर्दी पाहायला मिळते. पण हा एक सुरुवात म्हणावा, नवीन वर्ष आणि प्रवास, याहून सुंदर सुरुवात काय असू शकते. आणि तेही फॅमिलीसोबतचा प्रवास, म्हणजे हसू, गप्पा, आठवणी आणि मनाला समाधान. तर मंदिरावरची तुम्ही नक्षीकला बघा, किती छान आहे ना, एकदम मस्त आहे. एक मूर्ती पाहायला जाल ना तर खूप वेळ लागेल. मी हे कॅप्चर करून तुम्हाला दाखवते. आणि इकडे महाप्रसाद पण होता, पण तेवढा वेळ आमच्याकडे नव्हता, आम्ही लगेच रिटर्न निघालो. इथे सुद्धा एक फोटो घेतला छान आणि परतीच्या प्रवासाला सुरुवात केलेला आहे. आणि तुम्हा सर्वांना 2026च्या पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा. हॅपी न्यू इयर टू ऑल. नवीन वर्षाचा पहिल्या दिवसाचा हा सनसेट तुमच्यावर शेअर करते मी. आणि ताईंत्यांनासुद्धा गाडी होती, म्हणजे बस होती, स्लीपर बसनी प्रवास होता आज त्यांचा 8 वाजता. तर त्याआधी आम्हाला घरी पोहोचायचं होतं, त्यांना बॅगा घेऊन जायचं होतं. म्हटलं आता घरी जाऊन स्वयंपाक करायचा, त्यापेक्षा आपण हॉटेलला जेवण करूया. मग हॉटेलला जेवण करून त्यांना आम्ही ड्रॉप केलं बस स्टॉपवर. आणि हा सनसेट आहे त्या आमच्या या प्रवासाचा साक्षी, की आम्ही फॅमिलीसोबत एवढी छान ट्रिप एन्जॉय केलेली आहे. आणि नवीन वर्ष म्हणजे मोठे प्लॅन्स नाही हा, तर आपल्या माणसांसोबत घालवलेला वेळ, काम, धावपळ सगळे बाजूला ठेवा आणि कधीतरी असा एक प्रवास नक्कीच करा. हा फॅमिली ट्रॅव्हल व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन प्रवासात. तोपर्यंत हॅपी न्यू इयर 2026. फॅमिली इज एव्हरीथिंग. भेटूया. बाय बाय. सगळ्यांनी स्वतःवर या नवीन वर्षात स्वतःवर प्रेम करायला कधीच विसरू नका. बाय बाय. त्याआधी इहूची करामत नक्की पाहून जा. तिने सगळं हे बघा, काय आवडतं ग तुला लिंबू? हातावर नको पिऊ. डाळ द्या बरं. बस
एक किलो लिंबू आणून ठेवू का? किलो नव्हतं का नगावर? काय माहिती येतलेच नाही अजून.